नमस्कार, मी सुवर्णा. आजच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण एसटी संदर्भातल्या एका महत्त्वाच्या बातमीनं करतो आहोत. एसटी संपावर आज हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होईल. एसटी महामंडळाचं शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. या संदर्भातील अहवाल शासनानं हायकोर्टाकडे सुपूर्द केलेला आहे. त्यावर आता सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा संप मिटेल का आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहील का, असे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आज मिळतील. एकूणच आज होणाऱ्या सुनावणीकडे हायकोर्ट काय निर्णय देतं याकडे राज्यातल्या तब्बल 92,000 एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एसटी संपावर तोडगा निघणार का? जो अहवाल कोर्टात सादर केला जाणार आहे त्या अहवालाचा कशा पद्धतीने विचार केला जाईल, त्यावर काय सुनावणी होईल हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. समितीने अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला होता. मुख्यमंत्री आता तो कोर्टामध्ये, मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा सरकारकडून तो कोर्टात सादर केला जाईल आणि आता काय निर्णय होतो आज हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सुष्मिता, किती वाजताच्या दरम्यान सुनावणी सुरू होईल? अहवालासंदर्भात काय अधिक सांगतील? कारण समितीने तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला होता. काय अधिक स्पष्ट कराल? खरं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आता जाऊन पोहोचलेलं आहे आणि लालपरी एसटी महामंडळाचे कर्मचारी हे गेले अनेक दिवस संपात सहभागी झालेले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी हे आझाद मैदानात पोहोचले. त्यानंतर आझाद मैदानातून त्यांना हटवण्यात आलं आणि 92,000 कर्मचारी जे या संपामध्ये सहभागी झाले होते त्यांच्यासाठी आजचा दिवस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण आझाद मैदान जरी या कर्मचाऱ्यांनी सोडलेलं असलं तरीसुद्धा इतर अनेक डेपोंबाहेर आजही अनेक कर्मचारी या विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. सरकारकडनं प्रशासकीय त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आज न्यायालयात स्पष्ट होणार आहेत. एकूणच जी माहिती समोर येते आहे त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की आर्थिक चणचण किंवा आर्थिक तोट्यामध्ये असणाऱ्या एकूणच सरकारला आता ज्या पद्धतीने विलिनीकरणाची मागणी केली जात आहे ती मागणी आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. त्यामुळं यासाठी काय पर्याय असू शकतात यावरतीही विचार होणं अपेक्षित आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतरही अनेक महामंडळं आहेत की ज्यांनी समान पद्धतीची मागणी जी आहे ती सरकार दरबारी मांडलेली आहे. जर एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकारनं घेतला, विलिनीकरणाची मागणी मान्य केली, त्या अहवालात जर तशा पद्धतीची माहिती स्पष्ट केली तर कदाचित भविष्यामध्ये आणखीनही टोकाचे संघर्ष विविध महामंडळांकडून होणं अपेक्षित आहे. परंतु ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी होणारा त्रास असेल किंवा अल्प पगार या सगळ्या अनेक समस्या त्यांनी वारंवार सरकारशी चर्चा करताना मांडलेल्या होत्या. बरोबर. या सगळ्या सूचना, या सगळ्या मुद्द्यांना आज नेमकं कोर्टामध्ये कशा पद्धतीने सादर केलं जात आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण विविध आजचा दिवस महत्त्वाचा याहीसाठी आहे कारण जसं तू सांगतेस की गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. आज हायकोर्टात सुनावणी होईल त्या संदर्भातली आणि त्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे नेमकं आज काय होतं हे बघायचं. पण सुस्मिता, आपण जर पाहिलं अहवालामध्ये नेमकं काय आहे याविषयीची खूप उत्सुकता आहे. त्याविषयी काही स्पष्टता करता येईल? आज हायकोर्टामध्ये जेव्हा अहवाल सादर केला जाईल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो खंडपीठापुढे वाचण्यात येईल आणि दोन्ही पक्षांच्या वकिलांकडनं त्यावरती युक्तिवाद केला जाईल. या अहवालामध्ये मुख्यत्वे सरकार आपली आर्थिक बाजू कमकुवत असल्याचं स्पष्ट करेल. परंतु या संपूर्ण संपाचं मुख्य कारण होतं अनेक कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आणि या आत्महत्यांच्या बाबतीत कुठला तरी एक ठोस निर्णय व्हावा ज्यामुळं विलिनीकरणाचा प्रश्न हा ऐरणीवर ठेवत अनेक कर्मचारी रस्त्यावर उतरले. त्यांनी स्टेअरिंग सोडलं, लालपरी सोडली आणि रस्त्यावरती आले. आज अनेकांना कारवाईला सुद्धा सामोरं जावं लागलेलं आहे. त्यामुळे कारवाईचा सुद्धा बडगा सरकारनं उचललेला होता. त्याचा म्हणावा तितका परिणाम झालेला नव्हता. या सगळ्या परिस्थितीमुळे आज कोर्टामध्ये जेव्हा अहवाल सादर केला जाईल तेव्हा सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. परंतु आर्थिक बाजू मांडण्यात येईल. त्याचबरोबर सरकारकडनं जेव्हा मुत्सद्देगिरीची बोलणी सुरू होती त्यावेळेला पगारवाढीचा सुद्धा मुद्दा उपस्थित केला होता. तोही मुद्दा या अहवालामध्ये सादर केला जाईल आणि इतर अनेक मुद्दे आज जेव्हा हायकोर्टात सुनावणी सुरू होईल तेव्हा स्पष्ट होतील. अर्थात. धन्यवाद सुस्मिता माहिती दिल्याबद्दल. महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की हायकोर्टानंच हे स्पष्ट केलेलं होतं की
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमावी. ती समिती नेमली गेली. त्यानंतर त्या समितीने अहवाल तयार केलेला आहे. तो अहवाल सरकारकडे सुपूर्द केलेला आहे. आता तो न्यायालयामध्ये सादर होईल आणि त्यानंतर सरकारची बाजू, त्या अहवालासंदर्भातली आणि एसटी कर्मचाऱ्यांची बाजू आणि मग त्यावर कोर्ट काय निर्णय देतं हे या सगळ्या घडामोडी फार महत्त्वाच्या आहेत. सुस्मिता, पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधू. धन्यवाद. पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी वाढल्याची माहिती आहे. राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यात मुंबई महापालिकेला अनधिकृत बांधकाम आढळलंय अशी सूत्रांकडून माहिती मिळते. राणेंना आज MRTP 53 अंतर्गत नोटीस बजावण्यात येणार असल्याचीही माहिती मिळते. 5व्या मजल्यावरील रिफ्यूज एरियामध्ये बांधकाम केल्याचं समोर आलंय असं सूत्रांकडून कळत आहे. महापालिकेनं मंजूर केलेल्या आराखड्याप्रमाणे बंगल्यात किरकोळ प्रमाणात अंतर्गत बांधकामात बदल झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. काय आहे हे प्रकरण आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत. मुंबईतील जुहू इथं नारायण राणेंचा आधीश हा बंगला आहे. अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार झालेली होती. CRZ नियम उल्लंघनाचीही तक्रार झालेली होती. समुद्रापासून 50 मीटर परिसरामध्ये हा बंगला बांधला गेलाय. RTI कार्यकर्ते दौंडकर यांनी या संदर्भातली तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत पालिकेचं पथक याआधी एकदा या बंगल्यात जाऊन आलेलं होतं, पाहणी करून आलं होतं आणि काल सुद्धा पालिकेचं पथक बंगल्यामध्ये गेलं होतं. पोलिसांच्या पथकासह महापालिकेचे कर्मचारी अधिकारी बंगल्यात दाखल झाले आणि त्यांनी याची पाहणी केली होती. आपल्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे आपल्यासोबत पुन्हा उपस्थित आहेत. आपण राणेंच्या निवासस्थानाविषयी काय अपडेट आहे ते जाणून घेणार आहोत. सुष्मिता, काल दिवसभर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होतात आपण. काय गोष्टी समोर आल्या? कारण पालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांचा ताफा हा साधारणपणे एक 3 तासांहून अधिक काळ पाहणी करत होता राणेंच्या बंगल्याची. काय अधिक सांगाल आज? खरं तर जी माहिती न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे की ज्यावेळेला नारायण राणे यांच्या जुहूतील आदिश या बंगल्याचं बांधकाम करण्यात आलं तेव्हा जो पालिकेने मंजूर केलेला आराखडा होता त्यामध्ये काही अंशी फेरबदल हे करण्यात आलेले आहेत. अंतर्गत बांधकामामध्ये मुख्यत्वे काही बदल करण्यात आलेले आहेत. जी तक्रार RTI मार्फत मिळालेली होती त्यामध्ये एक मुख्य मुद्दा टाकण्यात आलेला होता. सेक्शन 488 मुंबई महानगरपालिकेचं याचं उल्लंघन आहे, CRZ नियमांचं उल्लंघन आहे. या बाबतीत सुद्धा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. या संपूर्ण बंगल्याचे छायाचित्र घेण्यात आले आणि त्यानंतर एक अहवाल सादर करण्यात आलेला आहे. या अहवालानुसारच आज कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमध्ये जो या अहवालातील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे निष्कर्ष हे मांडण्यात येतील आणि ती नोटीस नारायण राणे यांना देण्यात येणार आहे. खरं तर अनधिकृत बांधकाम ज्या वेळेला होतं तेव्हा MRTP 53च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात येते आणि ही नोटीस बजावण्यात येते. महिनाभराच्या आत नारायण राणे यांना आता या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष देत एकतर हे अनधिकृत बांधकाम जे रेफ्युजी एरियामध्ये त्यांनी केलेलं आहे ते हटवावं लागेल किंवा त्या संबंधीचा वाढीव FSI साठीची जी काही कायदेशीर बाबी आहेत, तरतुदी आहेत, ज्यामध्ये दंड भरावा लागतो, काही रक्कम ही पालिकेला द्यावी लागते, मंजुरी घ्यावी लागते आणि त्यानंतरच ती जे काही बांधकाम त्यांनी अंतर्गत बदलांमध्ये केलेलं आहे त्याला मान्यता मिळते. त्यामुळं आता नारायण राणेंकडे आज जेव्हा हे पथक पुन्हा पोहोचणार आहे त्यावेळेला ही नोटीस देण्यात येईल आणि साधारण महिन्याभराच्या आतच कारवाईसाठी नारायण राणे यांना सामोरं जावं लागेल किंवा पालिकेकडनं तशा पद्धतीनं प्रयत्न सुद्धा करण्यात येतील. नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. युक्रेनच्या पूर्वेकडील डोनेट्स्क आणि लुहान्स्क या 2 बंडखोर प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली गेली आहे. तशी माहिती रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली. त्यामुळे युक्रेनच्या फाळणीचे रशियाचे मनसुबे स्पष्ट झाले. रशियाला उद्देशून केलेल्या भाषणात पुतीन यांनी युक्रेनवर रशियाचा ऐतिहासिक अधिकार असल्याचं म्हटलंय. युक्रेनमधील बंडखोर नेत्यांसोबत मैत्री आणि मदत याबाबतच्या करारावरही त्यांनी स्वाक्षरी केली. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्झ यांनी रशियाच्या या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त केलेली आहे. रशियानं युक्रेनमधील बंडखोर भागाला वेगळा देश घोषित केल्यास युरोपीय महासंघ रशियावर निर्बंध लादतील असा इशारा या देशांनी दिला आहे. रशिया युक्रेनला
घेरण्याचा प्रयत्न करते आहे आणि दुसरीकडे रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकते अशा भीतीच्या छायेत सुद्धा युक्रेन आहे. सगळे युरोपियन युनियनचे देश सुद्धा याच चिंतेत आहेत की रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतं आणि त्याला रशियाने केलेली ही जी कृती आहे किंवा रशियाकडून घेतला गेलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाने पुष्टीच मिळते आहे. दुजोरा मिळतो आहे की रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकते. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आलंय युक्रेनच्या सीमेवर रशियाकडून आणि असं असताना दोन बंडखोर प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली गेली आहे रशियाकडून. काय अर्थ काढायचे, काय नेमका उद्देश? युक्रेनच्या मुद्द्यावर मोठं पाऊल उचलत रशियाचे अध्यक्ष जे आहे व्लादिमीर पुतीन यांनी पूर्व युक्रेन मध्ये जो डोनेस्टक आणि लुहान्स्क हे जे बंडखोर प्रांत आहे ज्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत दहशतवादी आहे, त्यामुळे जवळपास आतापर्यंत 18,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्या दोन भागांना पुतीन यांनी एक स्वतंत्र देशाची मान्यता दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की या दोन देशासोबत पुतीननी जी सुरक्षा करार केलेला आहे त्या सुरक्षा करारानुसार त्या दोन्ही देशांवरती जर युक्रेननी कुठलाही हल्ला केला की गोळीबार जो सध्या सुरू आहे तो थांबला नाही तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी रशियाची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की या दोन देशाच्या माध्यमातून कुठेतरी युक्रेनवरती दबाव आणायचा आणि युक्रेनच्या संदर्भात ज्या पद्धतीने पुतीनची भूमिका आहे किंवा रशियाची भूमिका आहे त्या भूमिकेच्या माध्यमातून कुठेतरी सर्व सीमा भागांमध्ये लाखोच्या संख्येनं सैन्य उभं झालेलं आहे. होऊ शकतं आगामी काही काळात ज्या पद्धतीनं चर्चा सुरू झालेली आहे की युक्रेन सोबत युद्धाची तयारी रशिया करताय, त्यामुळे आता आगामी दिवसात स्पष्ट होईल की युक्रेनवर रशिया केव्हा हल्ला करतो आणि हल्ला करण्यामुळेच एकीकडे रशियामध्ये बैठका सुरू आहे, अमेरिकेत बैठका सुरू आहे, एकीकडे युनायटेड नेशनच्याही बैठका सुरू आहे सिक्युरिटी काउन्सिलच्या. त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे की तिथली परिस्थितीवर लक्ष ठेवणे. नक्की. धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल. आणि एक प्रकारे ऐतिहासिक अधिकार रशिया सिद्ध करण्याचाही प्रयत्न करतोय युक्रेनवर. युक्रेन रशिया युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. खरं तर दोन्ही देशांमध्ये तडजोड घडवून आणण्याकरता जगभरातील देश प्रयत्न करतायत, पण यामध्ये अद्याप यश येताना दिसत नाही. युद्धाची शक्यता पाहता शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले भारतीय विद्यार्थी ज्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे, काही विद्यार्थी माघारी परतण्याचाही निर्णय घेत आहेत. लोकेश आणि राजकुमार हे दोन विद्यार्थी नुकतेच युक्रेनवरून परतलेत. युक्रेन रशिया दरम्यान तणाव कायम आहे. युद्धाच्या भीतीमुळे शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी मायदेशी परतू लागलेत. सीमेलगतच्या भागातल्या नागरिकांना इतरत्र हलवण्याचा निर्णय युक्रेननं घेतलाय. त्यामुळे कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जाते. युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक होऊ लागल्यामुळे आता भारतीय विद्यार्थ्यांनी युक्रेनमधून माघारी परतण्याचा निर्णय घेतलाय. मैं आभार व्यक्त करना चाहूँगा इनके अभिभावकों का, जैसे प्रिंसिपल साहब घनश्याम जी मीणा का भी, कि माता पिता ने मजबूत डिसीजन लिया कि बच्चों आप यूक्रेन से भारत आ जाओ, आपका जीवन सुरक्षित है तो सब कुछ जीवन में मिलेगा, जीवन नहीं है तो आगे कहाँ से मिलेगा. अभी भी क्योंकि उहापोह की स्थिति में हजारों भारतीय छात्र वहाँ पर ऑनलाइन और ऑफलाइन क्लासों के दबाव में यूक्रेन में ही हैं और छुटपुट युद्ध और घटनाएं आक्रमण शुरू हो चुके हैं. मैं जेफ्रोजिया स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी यूक्रेन का छात्र हूँ. मैं चौथे ईयर में अध्ययन कर रहा हूँ. मैं अभी वार की स्थिति वहाँ पे बनी हुई है, वहाँ पे स्थिति काफ़ी अनसर्टेन है. इस वजह से हमारे पेरेंट्स ने देखते हुए हमें बुला लिया है. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. जवळपास 18,000हून अधिक भारतीय युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. युक्रेन भारत दरम्यान विमान उड्डाणाची संख्या कमी असल्यामुळे विमान तिकिटांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे.
त्यामुळे मायदेशी परतणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे। हमारे यहाँ पे जितने भी छात्र हैं वो लगभग हमको लगता है कि इंडियन स्टूडेंट्स जो हैं वो लगभग 2000 के आसपास हैं और उनमें से 50% और 60% आप कह सकते हैं कि लोग जाने की प्लानिंग कर चुके हैं। 20% लोग यहाँ से निकल चुके हैं। अभी फिलहाल 80% यहाँ पे हैं, बाकी 60% लोग जाने की प्लानिंग कर चुके हैं। मैम टिकट्स की प्राइसेस बहुत ज्यादा हैं। इंडियन एम्बेसी ने या इंडिया ने जो अरेंज कराई हैं वो 60 प्लस हैं, 60,000 प्लस, जिससे हम जा नहीं सकते हैं। उससे अच्छा हम दूसरे कतर एयरवेज, फ्लाई दुबई या फिर एयर अरबिया से चले जाएं, क्योंकि उसका कोई मतलब नहीं है। जब हम डबल फेयर पे करके जाएंगे तो क्या ही मतलब है। सेकंड थिंग ये है मैम कि हम यहाँ से जाने में भी कंफ्यूज हैं इस वजह से, क्योंकि यूनिवर्सिटी क्लियर नहीं कर रही है कि हमें मतलब क्लासेस ऑनलाइन रहेगी या ऑफलाइन रहेगी। युक्रेन रशिया दरम्यान रोज वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या पालकांची झोप उडाली आहे। युक्रेनमधील विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलावीत अशी मागणी पालकांकडून केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इतर काही महत्त्वाच्या घडामोडींकडे आपण वळूया। साताऱ्यामध्ये उदयनराजेंनी संभाजी महाराजांबद्दल बोलणाऱ्यांचा समाचार घेतलेला आहे। छत्रपतींचं नाव घ्यायचं असेल तर त्यांचे विचार आचरणात आणा अशी तंबी उदयनराजेंनी दिली आहे। संभाजी महाराजांबद्दल बोलणाऱ्यांनी समोर येऊन चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे। त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांच्या एवढं अभ्यासू माणूस नाही, पण केवळ त्या काळात एवढा अभ्यास करून संपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिले, ते कधी प्रकाशित झाले नाही किंवा ते पुढे आले नाही। आले तर ज्या ज्या लोकांनी एक प्रकारची जी विकृती होती त्यांच्या मनात, त्यांना कारण नसताना बदनाम करायचं काम केलं। त्याचा मनापासून मी तर निषेध करतोच। बातमी उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणाची। उत्तर महाराष्ट्रात खडसेंन विरुद्ध राजकारणाची धग वाढली आहे। आगामी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीवरून नेते पुन्हा तापलेले आहेत। याची सुरुवात झाली गिरीश महाजन यांच्या आघाडी बैठकीवरून आणि बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीवरून। हा वाद आता रोज वाढतच जाईल अशी चिन्ह दिसतायत। सकाळीच गुलाबरावांनी खडसेंचा समाचार घेतला, त्यानंतर पुन्हा खडसेंनी बाळ एकाचं बारसं दुसऱ्याचं आणि डफडं गुलाबरावांचं म्हणत निशाणा साधला। जिल्ह्यातील विकास कामांवरून बोलताना बाळ कुणाचं बारसं कुणाचं मात्र डफडं ते वाजवत असल्याचं म्हणत खडसेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला। गुलाबरावांनी आधी वार केले, त्याला खडसेंनी पलटवार दिला। सुरुवात झाली गिरीश महाजन यांनी जळगावामध्ये निवडणुकांदरम्यान जी कंबर कसलेली बघायला मिळाली त्यावरून, पण आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत आणि त्यात खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यामधला वाद, यांच्यामध्ये वार प्रतिवार आपल्याला बघायला मिळतात। या सगळ्यामुळे जळगावातलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे। गुलाबराव पाटील काय म्हणतात, नाथा भाऊला काय म्हटलं, चारी मुंड्या चित केल्याशिवाय गुलाबरावांचं नाव लावणार नाही असं म्हटलं ना। तू कसं असेल तर सांग। मी त्यांना सांगितलं, गुलाबराव तुम्ही तुमचं नाव लावूच ना, कारण तुमच्या नावाची सुरुवातच करा। संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील शिवराळ राजकारण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही। रविवारी संजय राऊतांनी पुन्हा एकदा सोमय्यांवर घणाघाती टीका केल्यानंतर आता किरीट सोमय्यांनीही राऊतांवर निशाणा साधला। राऊत विरुद्ध सोमय्या यांच्यातील वादाचा दुसरा अंक कसा रंगतोय जाणून घेऊया।
संजय राऊत आणि किरीट सोमय्यांमध्ये वाकयुद्ध. उद्धव ठाकरे आता कुठे आहेत? महाराष्ट्र आमच्या बापाचं. राऊतांच्या शिवराळ टीकेनं भाजप आक्रमक. सोमय्यांच्या हल्ल्यावर राऊतांचा प्रतिहल्ला. शिवराळ भाषेनं राजकारणाची पातळी खालावतीये. तो जो कोण बोलतोय ना दलाल, ज्याला मराठीमध्ये आपल्या बरोबर ना शुद्ध भाषेत, आपल्या मराठीत म्हणतात. ये किसने कहा है? किरीट सोमय्या. कौन है ये? कौन है? मुझे मालूम है. ऐसे बहुत है इस देश में. संजय राऊत यांच्या या शिवराळ भाषेनं सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 15 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेनंतर राऊत यांनी 20 फेब्रुवारीला पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर शिवराळ भाषेत हल्ला चढवला. राऊत यांच्या या भाषेवर टीका करत सोमय्या यांनी चोरी लपवण्यासाठी राऊत खालच्या पातळीवर गेल्याचा टोला लगावला. तर काही नेत्यांना हीच भाषा कळते असं म्हणत राऊत यांनी पुन्हा एकदा सोमय्या यांना डिवचलं. संजय राउत जिस प्रकार की माँ बहन के ऊपर गालियां दे रहे हैं, इससे हमारा परिवार बहुत व्यथित है. मेरी माँ, मेरी पत्नी, मेरे बेटे की बहू, 4 महीने पहले संजय राउत ने किरीट सोमय्या की इतनी प्रशंसा की थी, लिखित पत्र दिया कि आप बहुत बड़ा काम कर रहे हो, आप घोटाले एक्सपोज कर रहे हैं. त्यांची आरती करावी, त्यांची मिरवणूक काढावी असं जर कोणाला वाटत असेल तर त्याने ते करावी. पण मुंबईत आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात जर कोणी महाराष्ट्रद्रोही एखादा राजकीय पक्षाचा बुरखा पांघरून आमच्यावर थुंकत असेल महाराष्ट्रावर, तर मला असं वाटतं आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरलेली आहे. आणि ही भाषा जर कोणाला कळत नसेल तर त्यांनी आमच्या संत सज्जनांचे अभंग वाचावेत, त्यांनी मराठीची डिक्शनरी पाहावी आणि आम्हाला कोणीही मराठी शिकवू नये महाराष्ट्रातल्या लोकांना. धन्यवाद. संजय राऊत यांच्या हल्ला सत्रानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या यांची पाठराखण केली. राऊत यांच्या शिवराळ भाषेवर पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला, पण त्यालाही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. समोरच्याला भाषा कुठलीही कळली तरी माझी भाषा ठरली पाहिजे ना. संजय राऊतांना माझी भाषा कळेल कारण ती त्यांच्यापेक्षा भयानक असेल. पाटील आहे, कोल्हापूर जिल्ह्यातला आहे, एका गावातला आहे, लय भारी पडेल, पण त्यांना कळेल म्हणून ती भाषा वापरणं ही माझी संस्कृती नाही. आमच्या पक्षप्रमुखाला विनंती करण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आतापर्यंत मी या पक्षाच्या मुख्य प्रवाहात ठाकरे परिवाराबरोबर. त्यांनी आम्हाला फार ज्ञान देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. त्यांचाच पक्ष कणाकणानं रोज झिजतो आणि संपतो आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो. आपल्या मराठीत म्हणतात. असे बहुत आहे देश में. एकंदरीतच महाराष्ट्रातल्या राजकारणाची आधीच वैयक्तिक स्तराच्या टीका टिप्पणीपर्यंत पद खालावल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता शिवराळ भाषा सुद्धा सुरू झाली आहे आणि याचवरून भाजप शिवसेनेमधला वाद किती विकोपाला गेलाय हे स्पष्ट होतं. आता आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आणखीन काय काय पाहायला आणि ऐकायला मिळतं कोणाला ठाऊक. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेस सध्या महाराष्ट्रभर आंदोलन करताय. भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्ते शांततेत आंदोलन करतायत. या आंदोलनामधून काँग्रेसला काय साध्य आणि सिद्ध करायचं आहे त्याविषयी जाणून घेऊया. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असोत किंवा भाजपचे खासदार मनोज कोटकांच्या घराबाहेरचं आंदोलन. मोदी माफी मांगो आंदोलनाच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून काँग्रेस रस्त्यावर उतरतंय. कधी भाजपला पत्र पाठवण्याचं आंदोलन
तर कधी वारकऱ्यांचं दिंडीरूपी आंदोलन. पण काँग्रेसच्या कुठल्याच आंदोलनाला चांगला प्रतिसाद दिसत नाहीये. उलट आंदोलन करण्यासाठी ज्याच्या घरी किंवा कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्ते पोहोचतायत तिथं पोलिसांना भाजपच्याच कार्यकर्त्यांना शांत करावं लागतंय. सोमवारीही मनोज कोटकांच्या घराबाहेरच्या आंदोलनामुळे भाजपनंच काँग्रेसला आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं. ही नौटंकी लावली आहे, तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरावरती कार्यालयावरती मोर्चे नेणार. माननीय देवेंद्रजींच्या घरी मोर्चा नेला, माननीय गोपाल शेट्टींच्या घरी मोर्चा नेला, आज इथे मोर्चा आणणार आहे असं म्हणतायत. आम्ही काँग्रेसची नौटंकी आता बंद करायची हे ठरवलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केलेले आरोप आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांचं राहुल गांधींविरोधातील वक्तव्य अशा काही मुद्द्यांवरून काँग्रेस राज्यभर आंदोलन करतंय. भाजपचे केंद्रीय मंत्री आणि नेत्यांच्या घराबाहेर ही आंदोलनं केली जात आहेत. आंदोलनावेळी भाजपचे कार्यकर्तेही गर्दी करत असल्यानं पोलीस बंदोबस्तही तैनात करावा लागतोय. त्यामुळे या गोंधळात सामान्य नागरिकांची अडचण होतीये. ये आंदोलन होता है, जो कुछ भी होता है तो धंधा में फर्क पड़ता है, धंधा बंद हो जाता है. ट्रैफिक में हम लोग का धंधा पानी नहीं होता है, कितना जाम रहता है, उधर आधा एक घंटे खड़े रहते हैं. खरं तर राज्यात आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एसटी कर्मचारी संपामुळे लोकांचे हाल होत आहेत. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. वीज तोडणीसह शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न जैसे थे आहेत. वाढती महागाई, बेरोजगारीचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. पण राज्यासमोरचे हे प्रश्न सोडून काँग्रेस राजकीय आंदोलनात व्यस्त दिसतंय. या आंदोलनाचा आउटपुट असा दिसणारा नाही. लोकमतामध्ये एक आता चीड निर्माण झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या या वक्तव्यामध्ये. ती योग्य वेळी मताच्या रूपानं आपल्याला लोकसभेला तर निश्चितपणे दिसेल. पण या आंदोलनामागे काँग्रेसची रणनीती असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. मोदींच्या विरोधातील ही आंदोलनं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं जाणकारांचं मत आहे. झालं असं की महाराष्ट्रात सुद्धा आणि मुंबईत महापालिकांची निवडणूक आहे आणि काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची सातत्यानं चर्चा सुरू आहे. भाजपचे इथले नेते सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच लक्ष करतायत आणि काँग्रेस तुलनेने बाजूला आहे. त्यामुळे हीच संधी साधून चर्चेमध्ये येण्याकरता महापालिकांच्या निवडणुकांसाठी चर्चेत येण्याची संधी ही काँग्रेसने मला वाटतं साधलेली आहे. म्हणजे मोदींनी ते उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी केलं आणि इथली काँग्रेस जी आहे महाराष्ट्रातली, इथल्या ज्या महापालिका निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आपण या निमित्ताने चर्चेत येऊ यासाठी मोदींच्या त्या विधानावरून, कोरोना काँग्रेसने देशभरात पसरवला याच्यावरून ठिकठिकाणी भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागण्याची शक्यता कमीच आहे. पण रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची जिद्द कायम ठेवण्याचा हा प्रयत्न काँग्रेससाठी किती फायद्याचा ठरतो हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. पण सध्या स्थानिक नेत्यांनाही त्यांची ताकद आजमावण्याची संधी मिळतेय हे नाकारता येत नाही. तुषार रुपनवरसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या घडामोडींसह एक छोटासा ब्रेक घेऊया आणि अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोक. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक मोठी बातमी आपण पाहणार आहोत. यवतमाळमधून ही बातमी आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या तरोडा या गावात जादू टोण्याच्या संशयावरून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. गावातील काही अज्ञातांनी हा हल्ला केलाय. इतकंच नाही तर त्यांचं घरही जाळण्यात आलंय. या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी आहे, 3 जण किरकोळ जखमी आहेत. गंभीर जखमी झालेले विनायक भोरे यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. तर उर्मिला विनायक भोरे, ज्ञानेश्वर विनायक भोरे, अश्विनी ज्ञानेश्वर भोरे किरकोळ जखमी झालेले आहेत. घर जळून खाक झालेलं आहे. 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे.
जादू टोण्याच्या संशयावरून यवतमाळमध्ये एका कुटुंबावर हल्ला करण्यात आलाय आणि पूर्ण घर जाळून टाकण्यात आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. भास्कर, यवतमाळमधला तरोडा गावातला हा अतिभयंकर प्रकार आहे. याकरता कारण जादू टोण्याचा नुसता संशय आला त्याच्यावरून हे घर जाळण्यात आलंय आणि या कुटुंबावर हल्ला सुद्धा झालेला आहे. सुवर्ण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी तशा प्रकारची विचारसरणी सुद्धा बऱ्याचशा भागांमध्ये दिसून येते. मात्र ग्रामीण भाग जो आहे या भागामध्ये अजूनही जी अंधश्रद्धा आहे ती मोठ्या प्रमाणात पसरल्याचं दिसून येत आहे. कारण यवतमाळ जिल्ह्यात ही पहिली घटना नाही आहे. यापूर्वी सुद्धा काही घटना घडलेल्या आहे की केवळ जादूटोण्याच्या संशयावरून काही लोकांवर हल्ले झालेले आहे, तर काहींचे कुटुंब सुद्धा या अशा घटनांमध्ये उद्ध्वस्त झाले. अशाच प्रकारची घटना उमरखेड तालुक्यात जे तरोडा नावाचं गाव आहे या ठिकाणी घडलेला आहे. हा जो परिवार आहे गेल्या कित्येक वर्षापासून याच गावात राहतो आणि गावातील काही लोकांना जादूटोणा केल्याचा संशय होता आणि त्यानंतर या परिवारावर अशा प्रकारचा हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये संपूर्ण त्यांचं जे घर आहे हे घर पूर्ण जळून पूर्णपणे खाक झालेलं आहे आणि यातले जे विनायक नावाचे जे गृहस्थ आहे हे या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेले आहे. त्यांच्यावर नागपूरमध्ये सध्या उपचार सुरू आहे. एवढंच नव्हे तर महिला ज्या आहेत त्यांच्यावर सुद्धा त्या सुद्धा जखमी झालेल्या आहे. एकंदरीत अशा प्रकारची जर घटना होत असेल तर ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे आणि या घटनेमुळे पोलीस प्रशासनावर सुद्धा ताशेरे ओढले जात आहे आणि अजूनपर्यंत या घटनेमध्ये काल गुन्हा दाखल झाला, मात्र कुठल्याही कुणावरही अजूनपर्यंत यात कारवाई झालेली नाही आहे. एकंदरीत आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामान्य जे सामाजिक कार्य करणारे जे नागरिक आहेत कशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरणाकडे पाहतात हे सुद्धा आता लक्षात घेणं गरजेचं आहे. सुवर्णा. नक्की भास्कर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. राज्यात कोरोनाची लाट ओसरत चालली असून सगळे निर्बंध आता मागे घेतले जात आहेत. पण अजूनही लोकल प्रवासाकरता 2 डोस बंधनकारक करण्यात आलेत. हे डोस न घेतलेल्या लोकांना प्रवासबंदी कधी मागे घेणार असा थेट सवाल करत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलाय. याबाबत आज भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. लससक्तीचा आदेश कायद्यानुसार नसल्याचं कागदोपत्री दिसून येतं. त्यामुळे लोकल प्रवासाबाबत आज दुपारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मास्क मुक्ती आणि कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का यावरून अनेक चर्चा सुरू आहेत. त्यावर आरोग्य मंत्र्यांनी माहिती दिली आहे. मास्क मुक्तीचा विषय सध्या तरी नाही, मात्र निर्बंध मुक्ती होईल अशी अपेक्षा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. दरम्यान केंद्राच्या विनंतीवरून निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जात असून मार्च महिन्यात पूर्णपणे निर्बंधांपासून मुक्ती मिळेल अशी अपेक्षा टोपेंनी व्यक्त केली. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं. मास्क, सॅनिटाईज हँड्स आणि सोशल डिस्टन्सिंग हा विषय आपल्याला चालू ठेवलाच पाहिजे आणि आपल्यासारख्या मोठ्या देशामध्ये हा त्वरेने लगेच काढून घ्यावा. एवढ्या महामारीच्या संकटात असताना अशातला भाग नाही, परंतु जे निर्बंध लावलेले होते त्याच्यामध्ये मात्र शिथिलता मिळावी अशी अपेक्षा केंद्राने केलेली आहे. तशी अपेक्षा टास्क फोर्सनी सुद्धा त्या पद्धतीचं जे काही आहे ते मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता हे माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही हे मांडलेलं आहे. मुख्यमंत्री महोदय या संदर्भातला नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील असं मला 100% विश्वास आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त करताना खंत बोलून दाखवली की देशात काही लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधले, वेळेच्या आत अवघड प्रकल्प पूर्ण केले, मात्र नागपूरच्या माझ्या मोहल्ल्यातला 2 किलोमीटरचा रस्ता बांधताना नाकी नऊ येतात. गडकरींना ही खंत व्यक्त करावी लागली. जाणून घेऊया का ती त्यांनी व्यक्त केली या रिपोर्टमधून. 1 लाख कोटी रुपयाचा दिल्ली मुंबई हायवे हा जागा अक्वायर्ड करून ग्रीन हायवे जवळपास पूर्ण केला आणि माझ्या घरासमोरचा मुधोजी राजे 2 किलोमीटर रोड करता करता मी थकून गेलो. महालातला मी आज 6 वर्ष झाले महालात नाही गेलो, मी बाहेर राहतो आणि तो रोड करता करता अजूनपर्यंत किती कोर्टात अप्लिकेशन जातात आणि किती कोर्टाचे न्यायमूर्ती त्याला स्टे देतात. त्यांच्याबद्दल आदर सन्मान ठेवून एखाद्याने हेही पुस्तक
केंद्र सरकारमध्ये रस्ते वाहतूक मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांची ही खंत. 2014 पासून रस्ते वाहतूक खात्याची जबाबदारी ते सांभाळत आहेत. मागच्या 7 वर्षात गडकरींनी देशभरातली शहरं आणि गावांना जोडणाऱ्या अनेक महामार्गांचं जाळं निर्माण केलं. यासाठी देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण नागपुरातल्या त्यांच्याच घराशेजारचा तुळशीबाग ते गांधी पुतळा हा 2 किलोमीटरचा रस्ता तयार करताना त्यांच्या नाकीनं वाल्याचं स्वतः गडकरींनीच सांगितलं. सध्या आपण जर हा पाठीमागे बघत आहे ना, हा जो रोड जातो तो गांधी पुतळा चौकामध्ये जातो आणि हाच 80 फुटाचा रोड जो बडकत चौक मार्गे महालातनं थेट इकडे सीपी अँड बेरार कॉलेजपर्यंत जातो. या रस्त्यावर जर का बघितलं तर वेगवेगळी दुकानं आहे. हे सगळी दुकानं या रस्त्याच्या विकासामध्ये गेलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं देखील घर आपण बघू शकतो की हे महालातलं त्यांचं घर आहे. आणि महत्त्वाचा विषय हा आहे की हा रस्ता आधी फक्त 20 फुटाचा होता, त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी होती. आता याचा विकास जो होता आहे तो 80 फुटाचा रस्ता आहे, 2 किलोमीटरचा. आपण बघू शकतो की याचं काम देखील सुरू झालेलं होतं. मात्र काही स्थानिक व्यापारी दुकानदार यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली, त्यामुळे सध्या रेंगाळलेलं आहे काम. तुळशीबाग ते केळीबाग हा 80 फुटांचा रस्ता झाल्यास या भागातल्या वाहतुकीची कोंडी फुटणार आहे. महाल बाजारपेठेला या रस्त्याचा फायदा होईल. त्यासोबतच इतवारी मार्केट सोबतची कनेक्टिव्हिटी आणखीन सोपी होईल. या 2 किलोमीटरच्या रस्त्यामुळे नागरिकांचा त्रास वाचेल असं स्थानिकांनाही वाटतं. काही लोक खाली करून आले, काही लोक खाली नाही करत आहे. पण आता हा रस्ता जर झाला तर हा जो रस्ता पूर्ण म्हणजे रेशीमबागपर्यंत किंवा इकडे इतवारीपर्यंत लोकांना एकदम पूर्ण म्हणजे रहदारीसाठी एकदम मोकळा होईल. ज्यांचे घरं गेलेले आहे त्यांना सगळ्यांना साहेबांनी जे कम्पन्सेशन होतं ते सगळं भेटलं. आणि हा रोड जो आता डेव्हलप होऊन राहिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याच लोकांना त्याचा बेनिफिट भेटणार आहे. हा साहेबांचाही विचार आहे आणि सगळ्या लोकांचं मत हे त्यावर पूर्णपणे हे आहे. मार्केट एरिया असल्यामुळे ट्रॅफिक भरपूर जाम होते आता, आणि हा लवकरात लवकर झाला तर चांगलं होईल, बेस्ट होईल. कारण मार्केट असल्यामुळे इथे नेहमी जाम लागत राहतो. ज्यांची जागा आणि दुकानं या रस्त्याच्या विकासात गेली त्यांना सरकारी नियमानुसार भरघोस मोबदलाही मिळाला. मोबदला स्वीकारून अनेकांनी विकासाचा मार्ग मोकळा केला. जागेचा मोबदला मूळ मालकाला मिळाला, पण ज्यांची दुकानं रस्त्याच्या रुंदीकरणात गेली तिथल्या भाडेकरू व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे प्रकल्प लांबणीवर गेला. यामुळेच नितीन गडकरी यांनी आपल्या मनातली ही खंत बोलून दाखवली. ज्या व्यापाऱ्यानं या रस्त्यात खोडा घातलाय तो मात्र कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही. पाठीमागे हे अशोक जनरल स्टोर्स आहे, त्यांना देखील आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी देखील कॅमेऱ्यावर बोलायला नकार दिला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी न्यायालयात जरी धाव घेतली तरी त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे ते बोलायला तयार नाही. त्यामुळे जे स्थानिक महालचे रहिवासी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा रस्ता लवकरात लवकर तयार व्हायला पाहिजे. या सर्व लोकांना जे कम्पन्सेशन आहे ते मिळालं असताना देखील त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यामुळे यांच्यामुळे हा रस्ता कुठे अडलेला आहे. आणि तशीच खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपल्या भावनेमध्ये व्यक्त केली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. मात्र मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळायला विसरू नका. अजूनही कोरोनाची भीती गेलेली नाही. जोपर्यंत सरकारकडून निर्बंध उठलेत असं सांगितलं जात नाही तोपर्यंत काळजी घ्या. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोक.